हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। वाजेपर्यंत देशात 52.60% तर राज्यात 42.35% मतदान। राज्यात नंदुरबारमध्ये सर्वाधिक 49.91% मतदानाचा आकडा। बारामतीत ईव्हीएम ठेवलेल्या गोडाऊनमधील सीसीटीव्ही 45 मिनिटं बंद। शरद पवार गटाचे पदाधिकारी लक्ष्मीकांत खावियांकडून तक्रार दाखल। बारामतीत ईव्हीएम ठेवलेल्या गोडाऊनमधील सीसीटीव्ही बंद पडणं संशयास्पद बाब। संबंधित घटनेला जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई करावी, सुप्रिया सुळेंची मागणी। शरद पवारांना माहिती आहे बारामतीत तुतारीचा पराभव झालाय। रोहित पवारांनी ट्विट केलेला व्हिडिओ फक्त मूर्खपणा, अमोल मिटकरींचा हल्लाबोल। मुख्यमंत्री शिंदेंच्या हेलिकॉप्टरमधून नाशिकमध्ये पैशांनी भरलेल्या 9 बॅगा, 12 ते 13 कोटींचं वाटप। कोणाला पैसे दिले याचा व्हिडिओ उद्या समोर आणणार, राऊतांचा इशारा। राऊतांकडून जनतेचं लक्ष भरकटवण्याचा प्रयत्न, पैशांनी निवडणूक जिंकता येत नाही, शिरसाडांचं प्रत्युत्तर। पराभव समोर दिसू लागल्यानं पैशाचे आरोप, महाविकास आघाडीचा फुगा 100% फुटेल। संजय राऊतांच्या ट्विटनंतर चंद्रशेखर बावनकुळेंसह गिरीश महाजनांचा हल्लाबोल। मतदान केंद्रामध्ये शिवसेना पक्षाचं चिन्ह असलेल्या मतदान स्लिप आढळल्यानं मविया उमेदवार भाऊसाहेब वागचौरे संतप्त। कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव मतदान केंद्रावरील प्रकार। भाजप उमेदवाराकडून अधिकाऱ्यांना हाताशी धरून मतदान केंद्रावरच प्रचार, व्हिडिओ ट्विट करत निलेश लंकेंचा आरोप। अहमदनगर लोकसभेत रुग्णवाहिका टँकरमधून पैसे वाटप, रोहित पवारांचा आरोप। पारनेरमध्ये रस्त्यावर पडलेले पैसे आणि एका पाकिटाचाही व्हिडिओ, रोहित पवारांकडून ट्विट। 2019 मध्ये बारामती अॅग्रोचे लोक पैसे वाटत होते, दुसऱ्यावर आरोप करण्यापेक्षा रोहित पवारांनी स्वतःकडे पाहावं, सुजय विखेंचं रोहित पवारांना प्रत्युत्तर। कल्याणमध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह रिमझिम पावसाला सुरुवात, सोसाट्याचा वारा सुटल्यानं वाहन चालकांची तारांबळ। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।